असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. आज आपण द ग्रेट रिज्युवेनेटिंग ब्रेथ, भव्य जीवन उद्धारक श्वसन पाहणार आहोत. आपली 16 लेक्चर झालेली आहे. आजचं हे 17वं लेक्चर आहे. आणखीन एक एक्सरसाइज, युअर ओन स्पिरिच्युअल ब्रेथ आहे. नंतर मिरर एक्सरसाइज, आरशासमोर उभं राहून आणि मेडिटेशन असं एक लेक्चर असेल. हॅबिट, सवयींचं आपल्या जीवनामध्ये असलेलं महत्व आणि एक आपण एका एक्सरसाइज मध्ये, एका लेक्चर मध्ये सगळ्या एक्सरसाइजचा आढावा घेऊ. म्हणजे पुढचं ओन स्पिरिच्युअल ब्रेथ, मिरर एक्सरसाइज, हॅबिट्स एकामध्ये आपण आढावा घेऊ आणि शेवटचं कन्क्लुडिंग लेक्चर किंवा एखाद लेक्चर आपण जास्त घेऊ आणि फेब्रुवारीमध्ये आपला हा कोर्स संपेल. मागच्या वेळेला आपण गेली 2-3 लेक्चर्स मध्ये कुंडलिनी हा विषय घेतला. कुंडलिनी विषय झाल्यानंतर क्लिन्सिंग ब्रेथ, शरीर शुद्धीकरण श्वसन आपण पाहिलं. कुंडलिनी शक्तीशी त्याचा संबंध आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर आपण एंडोक्राइन ग्लँड्स, अंतःस्रावी ग्रंथी, त्या अंतःस्रावी ग्रंथींचं कार्य कसं चाललेलं असतं आणि आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे, विचारांमुळे आपण त्या अंतःस्रावी ग्रंथीच्या नॉर्मल फंक्शनिंगवर कसा ताण आणतो आणि त्याने करून आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे आपण पाहिलं. मागच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीज आहेत. प्राणिक एनर्जी आपण म्हणतो, कुंडलिनी शक्ती, कामशक्ती, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या एनर्जीज आहेत त्या एनर्जीचं प्रॉपर चॅनलाइज करून फॉर द स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट आपण कसं उपयोग करू शकतो. वी आर ऑल बॉर्न आउट ऑफ कामशक्ती, काम ऊर्जेमधून आपला जन्म झालेला आहे. ही काम शक्तीच्या मध्ये आपण सगळेजण कनेक्ट आहोत. पण या शक्तीचा उपयोग आपण आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी कसा करू शकतो ते आपण विस्तारानं पाहिलं. आजचा हा विषय आहे भव्य जीवन उद्धारक श्वसन. बघा, या श्वसनाचा प्रकार मी तुम्हाला समजावून सांगेन, फिजिकली कसा करायचा आहे. हा तसा सगळ्या श्वसन प्रकारामध्ये कठीण असलेला प्रकार आहे. बाकीचे प्रकार त्यातल्या त्यात थोडेसे सोपे आहेत. याच्यामध्ये 2 कुंभक आहेत. एक आंतरकुंभक आहे आणि एक बाह्य कुंभक आहे. तुमची बॉडी जर तेवढी बॅलन्स नसेल तर तो करताना थोडासा तुम्हाला त्रास होऊ शकतो. तो मी एक्सरसाइज तुम्हाला सांगणार आहे. परंतु आपण मागच्या काही एक्सरसाइज मध्ये आणि लेक्चर्स मध्ये असं पाहिलं होतं की आपल्याला सातत्याने असं सांगितलं जातं की संसार वाईट आहे, संसार नीरस आहे. संन्यासी म्हणून जो असतो ना, तो पळून पळून कुठे जातो हो? हिमालयामध्ये जातो. तो हिमालयामध्ये गेला म्हणून सगळ्यापासून तो दूर गेला का? असं होत नाही. मनाने जर अटॅच असेल किंवा तो संन्यासी गृहस्थाश्रमावर अवलंबून असतो, प्रतिष्ठेसाठी म्हणा, इतर कारणासाठी म्हणा. म्हणजे गृहस्थाश्रम हा
नाकारण्यासारखा नाहीये. या गृहस्थाश्रमामध्ये राहूनच आपल्याला काही हिमालयामध्ये जायचं नाहीये, सगळं काही सोडून जायचं नाहीये. तर या संसारामध्ये राहूनच जीवनाचा अर्थ शोधायचा आहे. मी कोण आहे? माझा जीवनाचा उद्देश काय आहे? मला जीवनामध्ये काय मिळवायचं आहे? काय मिळवलं पाहिजे? आणि जीवनाची सार्थकता मला कशामध्ये मिळू शकते? याचा विचार करून आपण आपला जीवन यशस्वी करण्याकडे भर देत असतो. सगळेजण आपापल्या परीने करत असतात. आपणही करत असतो आणि या ब्रह्मविद्येमध्ये आपण आपला शोध घेत असतो. कर्मापासून पळून नाही, तर आपलं कर्म करत असताना, संसारामध्ये राहत असताना असं आपण करत असतो. बघा, असं आपण म्हटलं, की मला आध्यात्मिक साधना करायची आहे, मला ध्यान करायचंय, मेडिटेशन करायचंय. म्हणून मी जर असं समजलं, की आता मी नोकरी-विक्री सोडून देतोय. माझी बायको नोकरी करते, ठीक आहे. मी माझ्या योगाभ्यासावर, मेडिटेशनवर कॉन्सन्ट्रेट करणार. त्याला अर्थ नसतो. तुम्ही संसाराकडून दूर जाता. तुम्ही तुमच्या जोडीदाराचं एक्सप्लॉयटेशन करत असता. याला अध्यात्म म्हणत नाही, तर एक्सप्लॉयटेशन म्हणतात. तर अशा रीतीने जर आपण करायला लागलो, तर ते चुकीचं आहे, हे एक आपल्या लक्षात असू दे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं, की जीवनामध्ये काही समस्या आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. त्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन हे आत्महत्येमध्ये आहे, जीवन संपवण्यामध्ये आहे. बघा, बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्यांना, तुम्हालाही होतं, मलाही होत असतं. कधी-कधी वाटतं सगळं कंटाळा आला, काय जीवनाला अर्थ नाही, सगळं झालंय ना आता. आता काय जगायचं, आपण नीट धड्डाकट आहोत तेव्हा गेलेलं बरं. काही लोकं मृत्यूची वाट पाहत असतात. काही लोकांना मृत्यूची वाट पाहणं त्यांच्या नशिबामध्ये असतं. काहींना असं वाटतं, की आत्महत्या केली, की जीवनातले सगळे समस्या सुटू शकतात, पण तसं होत नाही. आत्महत्या केल्याने काय होतं, तुमचे तात्पुरते प्रॉब्लेम, तुम्ही समस्यातून बाहेर आलात असं तुम्हाला वाटेल. परंतु बाकीच्या कुटुंबातील लोकांना त्या आत्महत्येचा त्रास, त्याच्यातून उभे राहणारे प्रॉब्लेम्स यांना सामोरं जावंच लागतं. एक गोष्ट सांगतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. आज 2-3 गोष्टी सांगणार आहे. गोष्ट सांगण्याचा उद्देश एवढाच असतो, की विषय लक्षात राहतो. एक सुफी संत होता. गावाच्या बाहेर राहत होता. त्याचं चांगलं नाम होतं. तर त्याच्याकडे 4 तरुणी, यंग मुली आल्या, आश्रमाच्या बाहेर थांबल्या. सुफी संत बाहेर गेला होता आणि तो आल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं, की आम्हाला तुमचं शिष्यत्व घ्यायचं आहे. तुम्ही आम्हाला तुमच्या शिष्या बनवा. आता त्या सुफी संताकडे, प्रामाणिक होता तो, यक्ष प्रश्न उभा राहिला. 4 तरुण मुली त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणतात, मला तुमचं शिष्य व्हायचंय. बघा, विश्वामित्रांनी 20,000 वर्ष तपश्चर्या केली. मेनका आली, तपश्चर्या सगळी त्याचं निघून गेली, त्याचा उपयोग काही झाला नाही. असं होतं. आपण जर यांना शिष्यत्व पत्करलं, दिलं, तर काय होईल? अशीच एक गोष्ट आपल्याला गौतम बुद्ध जेव्हा फिरून पाटलीपुत्रामध्ये आला, त्यावेळेला पाटलीपुत्राची सगळ्यात फेमस गणिका आम्रपल्ली अतिशय सुंदर होती. तेव्हा त्याने आपल्या भिक्खूंना सांगितलं, तुम्ही चुकूनही त्या आम्रपल्लीला पाहायला जाऊ नका. का? आम्रपल्लीचं सौंदर्य पाहिल्यानंतर त्या भिक्खूंची जी साधना होती ती फुकट जाईल किंवा ती ढळून जाईल, असं गौतम बुद्धालाही वाटलं. पुढे आम्रपल्लीला भिक्खू म्हणून त्यांनी आपल्या संघामध्ये घेतलं वगैरे वगैरे. ती गोष्ट नंतरची आहे. परंतु त्या सुफी संतापुढे हा धर्मप्रश्न उभा राहिला, मी या 4 स्त्रियांना जर माझं शिष्यत्व दिलं, तर माझी काय साधनेची स्थिती राहील? लोक मला काय म्हणतील?
पण त्या मुलींनी खूप आग्रह केला, नाही नाही आम्हाला तुमचं शिष्य होईल, आम्ही प्राण सोडू, अमुक करू तमुक करू. सगळे मार्ग त्यांनी वापरले. तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, मी तुमच्यापैकी प्रत्येकीला एक प्रश्न विचारेन. त्या प्रश्नाचं उत्तर जर मला योग्य वाटलं तर तुमच्यापैकी 4ही जणांना, किंवा जे उत्तर मला योग्य वाटेल त्या मुलीला, किंवा कोणालाच नाही, मी शिष्यत्व पद देईन. मी 4ही किंवा 1 किंवा एकही नाही, सगळे प्रकार ऑप्शन्स माझ्याकडे आहेत. त्यामुळे ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही विचारा आम्हाला प्रश्न, आम्ही उत्तर देऊ. पहिला प्रश्न जो सगळ्यांना कॉमन होता, तो सुफी संत म्हणाला, कल्पना करा, तुम्ही समुद्रामधून चाललेले आहात, एका जहाजामध्ये बसलेले आहात, जहाजामध्ये 50 पुरुष आहेत, तू एकटी स्त्री आहेस, जहाज समुद्रामध्ये हेलकावे खाते, वादळ सुटलेलं आहे. कसं बस ते जहाज कुठल्या तरी किनाऱ्यावर येतं आणि सगळी 50च्या 50 लोक त्या जहाजामधून उतरतात. तू एकटी तरुण स्त्री, पावसामुळे, समुद्राच्या पाण्यामुळे तुझ्या अंगावरची वस्त्र ओली झालेली आहे. ती ओली ती स्त्री पाहून त्या 50 जणांच्या नजरा तुझ्यावर खेळल्या आहेत, तर तू तुझा बचाव कसा करशील? ती तरुणी होती म्हणून असं झालं तर मग मी समुद्रात परत उडी टाकेन, मी येणारच नाही किनाऱ्यावर, असं ती सांगते. तो म्हणतो, ठीक आहे. बघा, आत्महत्या हे काही सगळ्या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही, पण तिची समज होती, मी समुद्रामध्ये उडी टाकली की सगळे प्रॉब्लेम सुटले. दुसरी जी तरुणी होती, मुलगी होती, तिलाही त्यांनी तोच प्रश्न विचारला. त्या जहाजामधून येते, 50 लोक आहेत, वादळ आलं, जहाज त्या बंदरावर किनाऱ्याला आदळलं, 50 लोक आहेत, तू एकटी स्त्री आहेस, अंगावरची वस्त्र भिजलेली आहेत, 50 लोक तुझ्याकडे विखारी नजरेने पाहतायत, तू काय करशील? ती म्हणाली, त्यातला जो बलदंड पुरुष आहे ना, अंगाने स्ट्रॉंग आहे, त्याच्याशी मी लग्न करेन. ती ज्या समाजामध्ये वावरत होती, त्या समाजाचे नियम बरोबर आहेत की लग्न केलेल्या स्त्रीच्या मागे कोणी जाणार नाही. परंतु कल्पना करा, कितीही बलदंड पुरुष असला तरी एकटा पुरुष त्या उरलेल्या 49 पुरुषांशी मुकाबला करू शकेल का? नाही. तिने असं उत्तर दिल्यानंतर तो सुफी संत म्हणाला, थांब, तू पण थांब. तिसरी जी होती तिला विचारलं, एवढे काय प्रॉब्लेम आहे म्हणे, मजा आहे, 50 पुरुष, आय विल एन्जॉय. ती वेश्या होती, तिच्या दृष्टीने ती समस्याच नव्हती, ती अपॉर्च्युनिटी होती. आणि चौथी जी स्त्री होती, सुफी म्हणाला, तू पण बस, नंतर बघू कोणाला घ्यायचं, काय घ्यायचं ते. चौथी जी स्त्री होती तिला विचारलं सेम प्रश्न, तू त्या बोटीमधून आलेली आहेस, वादळ सुटलंय, बोट कशी तरी किनाऱ्याला आपटली आहे, 50 लोक आहे तुझ्याकडे पाहत आहे, तुझ्या अंगावरती वस्त्र ओली आहे, तू एकटीच आहे, तरुण आहे, काय कसं काय मुकाबला करशील? तिने डोळे मिटून घेतले शांतपणे आणि डोळे उघडले आणि म्हणाली, माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाहीये, पण एक सांगते, त्यावेळची जी परिस्थिती असेल, सिच्युएशन असेल, त्याचा अंदाज घेऊन व्हॉट इज द नीड ऑफ द अवर असेल ते मी करेन. मी आत्ताच तुम्हाला सांगू शकत नाही. आणि तो सुफी संत म्हणाला, ठीक आहे. आणि त्यांनी त्या शेवटच्या मुलीचा शिष्य म्हणून स्वीकार केला. ही जी तिसरी मुलगी होती तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता, ती वेश्या होती. दुसरी होती, तिचे विचार चाकोरी मधले होते, असं केलं की असं होतं. तिसरीला वाटलं आत्महत्या केली की प्रॉब्लेम संपले. अध्यात्म असं सांगतं, आमचे दुधाट साहेब नेहमी म्हणायचे, वेअर टू डू व्हॉट इज द नीड ऑफ द अवर. या क्षणाला, वर्तमानाला जे आवश्यक आहे ते केलं पाहिजे. आपले बऱ्याच वेळेला आपण आपल्या उष्ट्या अनुभवावरून, जुन्या अनुभवावरून, कालबाह्य अनुभवावरून दुसऱ्याला
गायडन्स देतो, मुलांना सांगतो कॉलेजमध्ये असं वागा तसं वागा. आता कॉलेजमधलं वातावरण आणि 40-50 वर्षापूर्वी तुम्ही कॉलेजमध्ये गेले असाल त्यावेळचं वातावरण, त्यावेळच्या समस्या ह्या सगळ्या वेगळ्या आहेत. समस्या वेगळ्या आहेत म्हणण्यापेक्षा त्याचं स्वरूप बदललेलं आहे. तुमचे ते अनुभव उपयोगी पडणार नाहीत. तर असं टेलर मेड आयुष्य नसतं. ती जी काही सिच्युएशन असेल त्या सिच्युएशन मध्ये प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. अध्यात्म तर हेच सांगत असतं की व्हॉट इज नीड ऑफ द अवर दॅट यू हॅव टू ऍक्ट. लाईफ इज नॉट टेलर मेड. टेलर मेड म्हणजे शिवले रेडीमेड शर्ट 36, 34, 32, 42 काय घेऊन तुम्ही घालता असं आयुष्य नाहीये. एका मापाने मोजता येत नाही. प्रत्येकाचं मेजरमेंट वेगळं असतं. प्रत्येकाच्या प्रॉब्लेमच्या समस्या डायमेन्शन्स वेगळ्या असतात. म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. त्याच्यातून 4 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. आत्महत्येने प्रश्न सुटत नाहीत. एखाद्या ठराविक चाकोरीमध्ये विचार केल्याने सोल्युशन मिळत नाही. समस्या ही समस्या वाटली नाही म्हणून तो प्रश्न सुटत नाही. प्रश्न जर नीट सोडवायचा असेल तर त्या परिस्थितीमध्ये काय आवश्यक आहे, अभिप्रेत आहे, योग्य आहे ते आपण करायला पाहिजे. दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग, द मेसेज विच आय वॉन्ट टू गिव्ह यू टू यू. बघा की अशीच एक दुसरी गोष्ट आहे, तारुण्य म्हणजे काय हो. आता ह्याच्यामध्ये एक्झरसाइजच्या रिसायटेशन्स आहे. आय एम यूथ, 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 ग्लोरियस यूथ, वंडरस यूथ, डेअरिंग यूथ, अचिव्हिंग यूथ, कॉन्करिंग यूथ, फुल ऑफ करेज, स्ट्रेंथ अँड पॉवर. आय एम करेजियस, आय एम फ्री. असं हे तारुण्याचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला तो एक्सप्लेन करतोय. तारुण्य म्हणजे आपल्याला आता आजकालच्या काळामध्ये असं वाटतं की दारू पेली, नशा केली, वजा केली म्हणजे तारुण्य. दिस इज नॉट द डेफिनेशन ऑफ तारुण्य. आय हॅव नथिंग अगेन्स्ट. इफ यू आर ड्रिंकिंग यू ड्रिंक इट. त्याचा काही संबंध नाहीये. परंतु आपण असं म्हणतो की आज मुलं दारू पितात असं नाही, स्त्रिया पण दारू पितात, प्रत्येकीचा ब्रँड ठरलेला असं. लाईफ हॅज चेंज. कबीरासारखा मनुष्य अनावरस म्हणून जन्माला आला. कुठेतरी त्या गंगा किनारी त्याचा जन्म झाला, कोणीतरी सोडून दिलं होतं. आयुष्यभर रामाचा भक्ती त्यांनी केली. साधा माणूस होता. त्याचे मित्र कोण होते? विणकर होता, सुतार काम करणारे होते, मजूर लोकांमध्ये तो राहिला. मजूर लोकांचं तुम्हाला माहिती आहे, दिवसभर मजुरी करतात आणि रात्री दारू पितात. पण दुसरं श्रमपरिहार होतो, अमुक होतं, काही असेल ते. दारुड्या लोकांमध्ये राहिलेला होता. तर त्यांना तो उपदेश करून सांगताना नेहमी असं म्हणायचा. एक उदाहरण द्यायचा. मीही ते उदाहरण देतो. का देतो ते नंतर सांगतो. तो कबीर म्हणायचा, ज्ञान म्हणजे गुळ आहे. मी उपनिषदांवर बोलतो, ब्रह्मविद्येवर बोलतो, आणखीन काही सांगतो स्पिरिच्युअल याच्यावरचा. म्हणजे मी गुळ जमा करतो, तुम्ही ऐकता म्हणजे तुम्ही गुळ जमा करता. नुसता गुळ असेल तर नशा येईल का हो? नाही येणार ना. बघा तुम्ही सह्याद्रीमध्ये गेलात, रायगड, राजगड, तोरणा वगैरे किल्ल्यामध्ये भ्रमंती केलीत तर तुम्हाला त्या छोट्या छोट्या गावामध्ये मोहाची मिळते. मोहाची मिळते म्हणजे काय? मोहाची दारू मिळते. मोहाची फुलं असतात, त्याच्यापासून ती बनवलेली गावठी दारू असते. जशी द्राक्षापासून बनवतात तशी मोहापासून मोहाची बनवतात. कबीर म्हणतो ही मोहाची फुलं म्हणजे ध्यान आहे. गुळ म्हणजे ज्ञान आहे. गुळ आहे, ध्यान, ज्ञान आहे, ध्यान आहे. म्हणून नशा येईल का हो? किक येईल का? समाधी लागेल का? नाही. अनुभवाच्या भट्टीमधून जर तुम्ही गेलात तरच समाधीचा आनंद मिळू शकेल, तरच किक येईल, तरच झिंग येईल. म्हणजे ज्ञान पाहिजे, ध्यान पाहिजे आणि अनुभवाची भट्टी पाहिजे. गुळ, मोहाची फुलं आणि अनुभवाची भट्टी ह्या ती अनुभवच नाहीये. जीवनापासून दूरच आहे मी.
ध्यान करतोय, ज्ञान करतोय, ध्यान करतोय, ज्ञान करतोय, तर ती परिपक्वता येईल का? अनुभवाच्या मुशीमधून गेल्याशिवाय होईल का? हिमालयामध्ये जाऊन राहिला, संसाराशी काही संबंध आहे, कुठे आलं वैराग्य, कुठे आली विरक्ती? संसारामध्ये राहून संसाराचा आस्वाद घेत असताना, चांगल्या वाईट गोष्टीचा जात असताना, ज्ञान आहे, ध्यान आहे, अनुभव आहे, आणि मग जर तुम्हाला जी परिपक्वता येईल तर ती वेगळी असते, ती खरी समाधी असते. नाहीतर सगळाच देखावा असतो. म्हणून त्या कबीराने त्या लोकांना फार वेगळ्या प्रकारे याचा दाखला दिला होता. ध्यान आणि गुण, अनुभवाची भट्टी. आता आपल्या या डिसायटेशन्स कडे मी वळतो. एक्सरसाइज तुम्हाला नंतर दाखवतो की आय एम यूथ, यूथ, यूथ. यूथ मीन्स व्हॉट? मी तरुण आहे. मी तरुण आहे म्हणजे कसा? मी मजेत राहणार, मी आनंदाने राहणार. मजेत राहणार, आनंदाने राहणार म्हणजे नक्की काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युथफुलनेस? मजा, आनंद. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला वेन यू आर फिजिकली इन दॅट युथनेस, जेव्हा तुम्ही शरीराने तरुण असता तेव्हा तुमच्यामधली ऊर्जाचा प्रवाह जास्त असतो, एनर्जी असते. मी हे करू शकेन, मी ते करू शकेन, याची एक कॉन्फिडन्स असतो स्वतःबद्दलचा. आणि भरपूर मजेत राहणार म्हणजे काय? मी इंद्रियांचा मॅक्झिमम सुखभोग घेणार. इंद्रियांचा उपभोग घेणार म्हणजे सेक्स, नॉट ओनली दॅट, पण तो सगळ्या इंद्रियांना जे काही बरं वाटतं, कानाला जे बरं वाटतं, तोंडाला खायला जे काही वाटतं, जे काही मला इंद्रियांना आनंद वाटेल, त्या सगळ्या गोष्टी मी भरभरून करणार, मी एन्जॉय करणार. अशी एक तारुण्याची आपली एक कल्पना असते. एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना एक अल्युरमेंट दिलेलं आहे, एक खाद्य दिलेलं आहे, आहार दिलेला आहे. त्या बाहेरच्या गोष्टी खात असतात, ऍब्सॉर्ब करत असतात. इट इज फॉर द पर्पज. आपलं हे शरीर जे आहे हे अध्यात्माला कंड्युसिव्ह आहे. म्हणून मागच्या लेक्चरमध्ये हाऊ टू युटिलाइज दिस सेक्शुअल एनर्जी, कामशक्ती चं रूपांतरण कसं करायचंय. कामशक्ती आणि कुंडलिनी शक्तीमध्ये फरक नाहीये. कुंडलिनी शक्ती इज ए पॉलिश डायमंड, वेअर कामशक्ती इज ए रॉ कार्बन, कोळसा आहे, दगडी कोळसा आहे. त्या दगडी कोळशाचं रूपांतरण हे त्याच्यामध्ये करायचं आहे, आणि इट इज पॉसिबल ओनली फॉर ह्युमन बीइंग्स. आपण कुंडलिनी शक्ती पाहिली, मूलाधाराशी आहे, ती वरती येते, कमिंग अप अँड आउट, अप अँड आउट. Anthropology says the human being are the only species, they are Homo erecticus. आपला पाठीचा कणा ताठ आहे, आपण पायावर चालणारे प्राणी आहोत. आपण इतर चतुष्पाद प्राण्यांसारखे चार हातावर, चार पायांवर चालत नाही. सो दॅट इज द डिफरन्स फ्रॉम ऑल अदर स्पेसीज. आणि म्हणून हा कुंडलिनीचा प्रवासाचा जो मार्ग आहे तो ह्युमन बीइंग्सनाच अवेलेबल आहे. म्हणून आमचे अरविंदो म्हणायचे की पुढची माणसाची डेव्हलपमेंट ही स्पिरिच्युअल आहे. आणखीन 4 डोकी 5 हात वगैरे काही येणार नाहीये. इट इज स्पिरिच्युअली अनफोल्डमेंट, आणि त्याच्यासाठी तुमची ही बॉडी कंड्युसिव्ह आहे. हे एकदा आपल्या लक्षात आलं की बाकी मग विषय आपल्याला नीट समजू शकतो. एक लक्षात घ्यायचं की ह्या संपूर्ण विश्वाच्या प्रवासामध्ये तुम्ही एकटे नाही आहात. यू आर पार्ट ऑफ द युनिवर्स कॉल्ड होल. इट इज ऑप्टिकल इल्युजन ऑफ युअर कॉन्शियसनेस. यू फील यू आर सेपरेट फ्रॉम ऑल अदर बीइंग. आणि मग हे एकदा का कळलं की यू विल नॉट लिव्ह इन आयसोलेशन. खूप लोक एकलकोंडी असतात, कोस्ट्रोफोबिया असतो त्यांना, माणसांची भीती असते, दरवाजे लावून बसतात कोण आलं तर. अशा प्रकारची लोक असतात. बट इफ यू आर स्पिरिच्युअली, ज्ञानाचा गुळ तुम्ही जमा केलेला आहात, रोज ध्यानाला उतरतात तुम्ही,
तर तुम्हाला कळतं की आय एम द पार्ट ऑफ द युनिव्हर्स कॉल्ड होल. आणि मग कुठलीही समस्या तुमच्या पुढे आली, त्या तारुण्यामध्ये त्या समस्याला धीरानं तोंड देण्याची तुमच्यामध्ये क्षमता असते. अशीच एक मानसिकता आपली कशी असते आजच्या काळामध्ये, कदाचित ही गोष्ट तेवढीशी तुम्हाला पटणार नाही, पण ही गोष्ट फार महत्वाची आहे, लक्षात ठेवा. पहिली गोष्ट 4 जण मुलींचं सांगितली. दुसरी गोष्ट अशीच आहे, स्वामी राम म्हणून होते. ते स्वामी राम एकदा जपानला चालले होते, बोटीमध्ये होते, आणि त्या डेकवर एक जर्मन माणूस होता, आणि तो जर्मन माणूस चिनी भाषा शिकत होता. तर ही चिनी भाषा जी आहे ना, ती शिकायला अत्यंत कठीण आहे. ती चित्रलिपीमध्ये आहे. आपल्यासारखी स्क्रिप्ट नाहीये, त्याला अल्फाबेट्स नाहीये, वर्णाक्षर नाहीये, चित्रलिपी आहे. असं म्हणतात की यू गेट ए प्रोफेशन्सी इन ए चायनीज लँग्वेज, यू रिक्वायर्ड ऍटलीस्ट 10 years टू लर्न. स्वामी रामाने बघितला, हा जो माणूस आहे 90 वर्षाचा आहे, चिनी भाषा शिकतोय, तर हा शिकला, त्याचं ऍप्लिकेशन करायला जाईल तेव्हा 100 गाठलेली असेल. काय आहे? त्याला राहवलं नाही. म्हणजे तुम्ही काय करताय म्हणे, मी चिनी भाषा शिकतोय. तो म्हणतो, स्वामी राम त्यांना विचारतात, तुमचं एज काय हो? ते म्हणाले 90. म्हणजे तुम्ही हा प्रश्न विचारलात का मला माहिती आहे, मी चिनी भाषा शिकतो. तुम्हाला असं वाटेल की मी या वयामध्ये शिकून काय करणार, मला चिनी भाषा जेव्हा येईल तेव्हा मी 100 पार केलेली असेल, हा विचार तुमच्या मनामध्ये आहे. म्हणे मी जन्माला आल्यापासून मृत्यू येणार आहे, फॅक्ट आहे. मृत्यू केव्हाही येईल, असं जर असेल म्हणून मी मृत्यूची वाट पाहत बसायचं का? मृत्यूचाच विचार करायचा का? त्यांना विचारलं, स्वामी रामांना विचारलं, तुमचं वय काय म्हणे? माझं वय 35. ते म्हणूनच तुम्ही हा प्रश्न मला केलात. त्यावेळच्या हिंदुस्थानामध्ये लोक आजच्या गोष्टीचा विचार करत नव्हते. मृत्यूनंतर काय होईल, मी स्वर्गामध्ये जाईन का, माझं कर्म कुठे जाईल, यम काय म्हणेल, अमुक. मृत्यूनंतरच्या जीवनातला तुम्ही म्हणे सारखा विचार करत असता. तुम्ही या वर्तमानाशी तुमचं नातं तुटलेलं आहे. यू आर नॉट विथ द प्रेझेंट टेन्स, यू आर विथ समथिंग बियॉन्ड दिस लाईफ. ही तुमचा प्रॉब्लेम आहे. आज इंडिया मधला ऍव्हरेज एज डेमोग्राफीमध्ये यंग आहेत, यंगर कंट्री म्हणून आपण म्हणतो. पण ही जी गोष्ट होती त्यावेळेला त्यांनी बरोबर सांगितलं की असाही एक पिढी होती की पुढे काय होईल, हे काय होईल, आणि त्यातून नैराश्य येत असेल, विड्रॉवल सिंड्रोम येत असेल. अध्यात्माचा इतका डोस झाला ना, अध्यात्म वाईट नसतं. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं, तत्वज्ञान चुकीचं नसतं, पण त्या तत्वज्ञानाकडे जाण्याचा अप्रोच कधी कधी चुकीचा असतो. म्हणून या हिंदुस्थानावर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, 350 वर्ष मुघलांनी राज्य केलं. का? कारण वी आर नॉट थिंकिंग अबाउट द प्रेझेंट, वी थिंक अबाउट समथिंग बियॉन्ड. खूप पुढचा विचार करतो आणि मग वर्तमानाशी आपलं नाळ तुटते. या गोष्टीतून एकच लक्षात ठेवायचं आहे की व्हॉट एव्हर मे बी युअर एज, ज्याला विजगेशू वृत्ती म्हणतात, युथफुलनेस म्हणतात, कम वे व्हॉट आय विल एक्सेल इन दॅट गिवन सिच्युएशन. काही वर्षापूर्वी माझ्या वाचनामध्ये डॉक्टर अरविंद बावडेकरांचं, ते ऑर्थोपेडिक सर्जन होते, त्यांना कॅन्सर झाला होता. त्यांनी त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं होतं, कॅन्सर माझा सांगाती. त्यांनी मग किमोथेरपी घेतली नाही वगैरे, सगळं काय काय अल्टरनेट मेडिसिन, सगळं त्या पुस्तक खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये बावडेकर शेवटी म्हणतात, मी बरा झालो, बावडेकर बरे झाले कॅन्सरनी, आणि त्यांनी परत प्रॅक्टिस सुरू केली. तेव्हा त्यांनी तिथे एक वाक्य लिहिलं होतं, जोपर्यंत मी लोकांची व्याधी दूर करतो आहे तोपर्यंत मला मरण येणार नाही, आणि जोपर्यंत मला मरण येत नाही तोपर्यंत मी लोकांची व्याधी दूर करत राहणार आहे.
This is called undampened attitude towards life. Chronologically, maybe 60, 65, 70. That is not important. How you look at the things, what is your approach towards the life? मी रुग्णांना बरं करणार जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत, आणि मी जिवंत आहे तोपर्यंत मी हे त्यांना बरे करतोय तोपर्यंत मला मरण येणार नाही. सो आय विल वर्क टिल व्हॉट एव्हर आय कॅन डू. जर्मनात त्या माणसाची तीच वृत्ती होती. सो युथफुलनेस इज नॉट असं काय झालं मी आता आत्महत्या करतो. दिस इज नॉट युथफुलनेस. दिस इज नॉट ओल्ड एज ऑल्सो. युथफुलनेस, come what may, I will try to find out the solution. I to find out something which will be working for me and I will come out of the situation. मी यावेळेला सांगितलं नाही, पण नेहमी मी रवींद्रनाथांची प्रार्थना सांगतो. हे परमेश्वरा, माझ्यावर कितीही संकट येऊ दे, तू मला त्याच्यातून बाहेर काढ, अशी मी याचना तुझ्याकडे करणार नाही. पण त्या परिस्थितीमध्ये तुझ्यावरचा माझा विश्वास कमी होऊ दे नको, आणि त्यातून बाहेर येण्याचं सामर्थ्य तुम्हाला दे. सो यू आर हॅव्हिंग ए कॅपॅसिटी. व्हॉट ब्रह्मविद्या ट्राईज टू टेल यू, emphasize you all the time, that you have got a capacity, you have got a caliber, you have got a potentiality, you are that the creative intelligence, you are the representative of the element called God. God is residing in your body. Your body is a temple of living God. You can do whatever you want to do, only it should be clear in your psyche that I am youth. आता या एक्सरसाइजच्या ज्या रिसायटेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण म्हणतो आय एम यूथ, आय एम. तुम्ही म्हणाल की अहो क्षणोक्षणी आमचं शरीर हे वृद्धत्वाकडे जायला लागलेलं आहे. शरीरामध्ये ऊर्जा एवढी राहत नाही पूर्वी जेवढी होती तेवढी, आणि तुम्ही म्हणता आम्हाला म्हणत सांगता आय एम यूथ यूथ, असं थोडंच होतं. See, when you say these recitations, when you do this breathing exercise not to your knowledge, it works at a three different level. One is at the body level, one is at your mind level, and third is at spiritual cellular level. आता मी नेहमी आपण म्हणतो की हे माझं क्रोनॉलॉजिकल एज आहे, किंवा सायकोलॉजिकल टाइम, क्रोनॉलॉजिकल टाइम. तसं आपलं हे सेल्युलर एज पण आहे. पेशींचं, ज्याला बायोलॉजिकल म्हणू शकतो आपण, एक एज असतं. असं म्हणतात की आफ्टर 50 years युअर बॉडी लुजेस द कंट्रोल ऑफ DNA, आणि मग आजारपणा वगैरे होतात. तर दॅट इज द एज, सेल्युलर एज असतं बॉडीचं. परंतु ह्या सगळ्या गोष्टी असतात, परंतु आपला अप्रोच इज ऑल्सो इम्पॉर्टंट, आणि म्हणून हे महत्वाचं आहे. म्हातारपण, वृद्धत्वाबद्दल आणखीन एक समजावून घेतो. हा युथफुलनेसचा विषय जरी असला ना तरी हा विषय तितकाच महत्वाचा आहे की ओल्ड एज, क्रोनॉलॉजिकल एज, यू बिकम ओल्ड अँड अल्टिमेटली तरुण आहात. मग लहान असता, मग तरुण होता, मग मध्यम वयाचे होता, मग वृद्ध होता, आणि मग देह सोडून जा. सर्कल पूर्ण होतं. ब्रह्मचर्य, ग्रहस्थाश्रम, मानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, देह सोडून पुन्हा नवीन देह, हे चक्र सतत चालू असतं. आणि ब्रह्मविद्येमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही चैतन्य आहात. से व्हेन यू आर हॅव्हिंग अंडरस्टँडिंग दॅट आय एम द एनर्जी, आय एम द क्रिएटिव्ह इंटेलिजन्स, I am that energy pranic force. For that energy, there is no old age. Energy म्हातारी होत नाही. Energy is energy only. It is all the time energy. So I am youth, youth, youth. That is sort of a youthfulness energy. Youth energy, liveliness is there always within you. But थ्रू आवर थिंकिंग, अरे आता मी म्हातारा झालोय,
बघा, तुम्ही रस्त्यातून एखादे आजोबा म्हातारे ग्रस्त भेटले आणि त्यांना तुम्ही विचारलं, का हो, कसं आहे तब्येत? अहो, काय तब्येत नाही, मी डॉक्टरकडे गेलो होतो, त्यांनी शुगर करायला सांगितली, H1BC केलं, माझं एवढं आहे, फास्टिंग एवढी असते, माझा गुडघा दुखतो, येत नाही, रात्री झोप. किती 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 म्हणून सांगायचं. by doing so, not to your knowledge and not to that knowledge of that old person also, he is giving instruction to his subconscious mind. मी आजारी आहे, मला ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये नाहीये, शुगर कंट्रोल मध्ये नाहीये, आर्थरायटिस कंट्रोल मध्ये नाहीये, येऊ नाही, तेऊ नाही, घेऊ नाही, घसा खच करतोय. सगळ्या निगेटिव्हिटीचा बंबार्डिंग माणूस भेटला की म्हाताऱ्या माणसांना करण्याची म्हणा ना, ठीक आहे, मजेत आहे, मी जेवढं काय आहे तेवढं आहे, आय एम हॅपी, परमेश्वराने दिलंय त्याच्यात मी समाधानी आहे, असं न म्हणता कंप्लेंट. मग कसं होणार तुम्ही सांगा? म्हातारपण म्हणजे आपल्याला असं, बऱ्याच लोकांना असं वाटतं की सगळं संपलेलं आहे. नसतं, ही तर सुरुवात असते, नवीन आयुष्याची सुरुवात असते. लोकांना वाटतं म्हातारपण म्हणजे घरात नको असलेलं फर्निचर आहे, अनवॉन्टेड फर्निचर. बघा, बऱ्याच घरामध्ये असं तुम्हाला पाठेल. हल्ली सगळं बदललेलं आहे. नवरा बायको दोघं जण असतात, मुलं कुठेतरी नोकरी निमित्त परदेशामध्ये असतात किंवा दुसरीकडे गेलेले असतात, तुम्ही दोघंच घरामध्ये असतात, देन इट इज ओके. अदरवाईज तुम्ही काय बोललात तर तुमची मुलं ऐकायला तयार नसतात, लक्ष देत नाही, त्यांना काही कळत नाही, काहीतरी बडबडतात, लक्ष देत नाही, त्यांचे अनुभव जुने असतात, तुम्ही त्यांच्यामध्ये मिक्स होऊ शकत नाही आणि मग दोघांची तडफड चाललेली असते. लॅक ऑफ कम्युनिकेशन. हा, आता आमची आजी म्हणायची, दगडाखाली हात असताना मग तो हळूहळू काढून घ्यायला लागतो. हा, गरज असेल, मुलं सांभाळण्यासाठी हवे असेल, मग ते सासू सासऱ्यांची ठीक आहे टॉलरेट करता. अदरवाईज दे आर नॉट टॉलरेट, बिकॉज युअर अप्रोच टू द लाईफ अँड देअर अप्रोच टुवर्ड्स द लाईफ इज सो ड्रॅमॅटिक, सो अपोज. So you are not in, but you should always try to understand की तुमची इनिंग खेळून झालेली आहे, आता त्यांची इनिंग चालू आहे. आपण अंपायर पण नाही आहोत, आपण स्पेक्टेटर आहोत. या भूमिकेमध्ये वानप्रस्थाश्रम तो आहे, त्या भूमिकेमध्ये आपण जात नाही आणि मग आपली सगळी ओढाताण होते, अमुक होतं, तमुक होतं. म्हणून नेव्हर से मी आजारी आहे, अमुक आहे, तमुक आहे. निसर्ग नियमानुसार बायोलॉजिकली तुमचं एज ऍडव्हान्स होते तेव्हा होऊ दे, पण यू डोंट ऍडव्हान्स इट बाय युअर थिंकिंग, by wrong thinking, continuously chronic stress. You see that your endocrine glands functioning, adrenaline, noradrenaline वगैरे नको असताना सिक्रेट होतात, and all these things get a disturb. आपलं सायकोलॉजिकली डिस्टर्ब लेवलचं मी तुम्हाला सांगितलं की घटना घडलेली नसते, पण ती घडणार आहे अशा कल्पनेनेच आपण आपली एनर्जी सॅप करत असतो, हे करत असतो. त्यामुळे आणि दुसरी एक चुकीची कल्पना असते, आणि मग मी एक्झरसाइजच्या रिसायटेशनच्या वन बाय वन अर्थाला येतो. युथफुलनेस म्हणजे कोणाची एखाद्या मुलीची छेड काढणं म्हणजे युथफुलनेस, मी युथ आहे, असा एक काहीतरी खुळचट समज असतो. हल्ली वर्तमानपत्र वगैरे कोणी कोण वाचत नाही, मी तर वाचणं सोडून दिलंय, कधीतरी नेटवर बघतो. पण काही वर्षापूर्वी जेव्हा मी लेक्चर द्यायला सुरुवात केली होती, त्या सुमारास एक घटना घडली होती. पेपरमध्ये आलं होतं की डोंबिवलीमधून फर्स्ट क्लासनी प्रवास करताना एक म्हाताऱ्या माणसांचं टोळकं होतं, 4-5 म्हातारी माणसं होती. लेडीज कंपार्टमेंटमध्ये मोठे ते हे लावलेले असायचे. हे जेंट्स कंपार्टमेंट मधून त्या लेडीज कंपार्टमेंटच्या लेडीजवर काहीतरी कमेंट्स करायचे, अश्लील गोष्टी बोलायचे. मग त्यांनी कंप्लेंट केली, मग रेल्वेनी सापळा लावला, त्यांना रेड हँडेड पकडले, त्यांची नावं आली पेपरमध्ये, छापो डोंबिवली मधले होते, त्याची मुलं शाळेमध्ये वगैरे जात, कॉलेजमध्ये वगैरे जात होती. काय माझा बाप असा वागतो, अशा बायकांची छेड काढतो?
आणि स्वतःला तारुण्य आहे म्हणून समजतो. दिस इज विकृती. दिस इज नॉट प्रवृत्ती, दिस इज विकृती. युथफुलनेस इज अ स्टेट ऑफ बीइंग. दिस इज परवर्शन ऑफ द थॉट प्रोसेस. दॅट इज नॉट युथफुलनेस. हे मला तुम्हाला सांगायचं होतं की लाईक दॅट काहीतरी चुकीचं हे तारुण्य. मी बायकांची टिंगल करतो, छेड काढतो म्हणजे मी तरुण, असं नसतं. तारुण्य इज दॅट एनर्जी विच इज सो मच पेपअप इन यू. इट इज अ क्रिएटिव्ह एनर्जी. इट इज अ क्रिएटिव्ह फोर्स. सी, वेन यू आर यंग ओनली यू आर पेपअप विथ एनर्जी. म्हणून क्रिकेट खेळणाऱ्यांचं एक वय असतं. 40शी नंतर कोणी क्रिकेटमध्ये नसतो. टेनिसमध्ये तसं आहे. बॅडमिंटन, कुठलाही परफॉर्मन्स गेम आहे त्याच्यामध्ये एक ठराविक एज मध्ये परफॉर्मन्स लेवल जास्त असते. सो दॅट इज दी क्रोनॉलॉजिकल एज मध्ये या ऍडव्हान्टेज असतात. परंतु ती एज सिस्टीम मध्ये आपण कंटिन्युअस राहू शकतो का? नाही राहू शकतो. पण फिजिकली राहू न शकत असले तरी सुद्धा मेंटली यू कॅन बी अजाईल, यू कॅन बी व्हेरी ऍक्टिव्ह अँड व्हेरी पॉझिटिव्ह इन द स्टेट ऑफ माइंड. सो जस्ट 3-4 गोष्टी मी सांगितल्या. जर्मन माणसाची गोष्ट सांगितली, 4 बायकांची गोष्ट सांगितली, आणि आता जी सांगितली तुम्हाला ती त्या डोंबिवलीच्या एक प्रसंग सांगितला. आणि युथफुलनेस च्या आधी आणखीन एक ओल्ड एजची गंमत सांगतो. चीनमध्ये काही वर्षापूर्वी एक संशोधन केलं होतं. ते मी माझ्या वाचनामध्ये बहुतेक ते दीपक चोप्राचा एजलेस बॉडी अँड माइंड असं ते काय ते पुस्तक काही वर्षापूर्वी वाचलं होतं. त्याच्यात मला मिळालं होतं की त्या चीनमध्ये जो रिसर्च केला होता त्याच्यामध्ये उंदीर होते. उंदीर चांगले व्यवस्थित होते, काही म्हातारे होते, यंग होते. त्या उंदरांना सेग्रिगेट केलं, सेपरेट पिंजऱ्यामध्ये ठेवलं. दुसरा कुठलाही उंदीर त्यांच्या दृष्टिक्षेपाला पडला नाही. खायला प्यायला सगळं मिळत होतं. आणि मग असं लक्षात आलं की ते पिंजऱ्यामध्ये एकटे ठेवलेले उंदीर, इतर इंद्रांशी संपर्क नाही, ते उंदीर विषण्ण दिसायला लागले. डोळ्यातलं तेज नाहीसं झालं. म्हातारे दिसायला लागले, कृश दिसायला लागले, आजारी दिसायला लागले. आणि नंतर त्याच उंदरांना इतर उंदरांमध्ये सोडल्यानंतर थोड्या दिवसांनी ते ऍक्टिव्ह झाले, तुकतुकीत झाले, डोळ्यामध्ये तेज आलं, लाईव्हली झाले. व्हॉट इज द इंडिकेशन? दिस ऍप्लिकेबल टू द ह्युमन बीइंग ऑल्सो. If you are isolating yourself from the society, if you are not mixing with the people, if you are afraid to be with the people, मग तुम्ही एककल्ली होता, एकांडे होता, माणूस घाणे होता, माणसांची भीती वाटायला लागते आणि एका फोबिया जवळ करून तुम्ही राहता. पण ते जर तुम्ही लोकांमध्ये मिसळलात, त्यांच्या आनंदामध्ये, पार्टीज मध्ये सहभागी झालात, तर तुम्हालाही आनंद मिळतो, तुमचाही वेळ जातो, तुमचाही टाइमपास होतो. आणि दिस इज द वे दॅट यू हॅव टू बी विथ द पीपल. यू हॅव टू बी इन द. आता माझं काय झालं, आता मी काय कुठे जात नाही, येत नाही, अशा रीतीने खूप म्हातारी लोक असतात. अहो तुम्ही येताय का तिकडे, आपल्याला याला जायचंय लग्नाला? नाही, मला काही इंटरेस्ट नाही, मी येत नाही, असे म्हणणारी खूप लोक आहे. नाही, मला काही यायचं नाही. अहो चांगले कपडे घालूया. नाही, मी फाटका कपडा घालूनच येणार, माझं असं आहे. सी, इफ यू आर नॉट इन अ पोझिशन टू टेक द इंटरेस्ट, इट इज युअर सायकी मेकिंग यू सीक. ओल्ड एज इज अ सिकनेस मोर दॅन ऍक्च्युअल सिकनेस. मेंटल सिकनेस आहे ओल्ड एज मध्ये. मी हे करू शकत नाही, मी करणार नाही, निगेटिव्हिटी. लहान मुलं जसं हट्ट करतात अशी म्हातारी माणसं पण हट्ट करतात. तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही पण म्हातारे नाही का? ठीक आहे, मला काय सांगायचंय की ऍटिट्यूड मॅटर्स. आता या एक्सरसाइज मध्ये आता मी रिसायटेशन्स कडे येतो.
पहिली गोष्ट आहे की आफ्टर डुईंग दिस एक्सरसाइज, हा एक्सरसाइज आपण करूया, मी दाखवतो करून, मग या रिसायटेशन घेतो. वेळ आहे, कारण असं हा एक्सरसाइज करायला जरा कठीण आहे. हा उभा राहून करायचा आहे. आपल्या नेहमीसारखे आपण उभे राहणार आहोत. बटक टाईट, पाय जमिनीवर. मी तुम्हाला करून दाखवतो. ह्याच्यामध्ये 2 कुंभक आहे. एक आंतरकुंभक आहे, म्हणजे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास होल्ड करायचा आहे. मग काही ऍक्शन्स करायचे आहेत आणि मग श्वास सोडायचा आहे. श्वास सोडल्यानंतर परत श्वास घ्यायचा नाहीये आणि मग ऍक्शन्स करायचे आहेत. आणि बाय डुईंग सो आपोआप जो काही श्वास गेला असेल तो एक्झेल करायचा आहे. व्हॉट आय एम टेलिंग यू अगेन, की पहिल्यांदी श्वास घ्यायचा आहे, तो होल्ड करायचा आहे. त्याच्यानंतर 3 वेळा खालती वाकून हे करायचंय. श्वास सोडायचा आहे. श्वास सोडून झाल्यानंतर 3दा एक ऍक्शन करायची आहे आणि मग ते करत असताना श्वास घेतलेला नाहीये, परंतु रेसिड्युअल श्वास घेतला जातो आणि तो तुम्ही करून 3-3चे राऊंड 7 वेळा करायचंय. सुरुवात तुम्ही 3 राऊंडनी करा, मग 4 करा, 5 करा. दिस इज दी 7th एक्सरसाइज. At 8 exercise excluding pranayam. This we will do next time. आता याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही शांत झालेले आहात, विश्रांत झालेले आहात. उभ्या राहून म्हणायचंय. बसून म्हटलं तरी चालेल, उभं राहून म्हणा शक्यतो. शांत झालेलं आहे, विश्रांत झालेलं आहे. विश्रांत म्हणजे विशिष्ट प्रकारे शांत झालेलं आहे. शांत वेगळं आणि विश्रांत वेगळं. शांत मीन्स सायलेन्स आणि विश्रांत मीन्स रिलॅक्स. मी आता रिलॅक्स झालेलो आहे. दमतो नाही करून. मी आता रिलॅक्स झालेलो आहे, शांत झालेलो आहे. मी पूर्ण विश्रांत झालेलो आहे. आणि या जाणीवा पाठ केल्यासारख्या म्हणायच्या नाहीयेत. या जाणीवा एक एक शब्द, एक एक वाक्य, एव्हरी सिंगल वर्ड. मंत्राला जसं सामर्थ्य ताकद असते ना, तसं या प्रत्येक शब्दाला ताकद आहे. मी आधी मराठी मधलं सांगतो आणि मग इंग्लिश मधलं सांगतो. इंग्लिश मधल्या रिसायटेशन्स या मला जास्त पॉवरफुल वाटतात. मराठीमध्ये मी जवान आहे, मी तरुण आहे, मी युवक आहे, मी जवान आहे, मी तरुण आहे, मी युवक आहे. इंग्रजीमध्ये एकच शब्द दिलेला आहे, आय एम यूथ, यूथ, यूथ. ते दोन्ही ठिकाणी बरोबर आहे, ते चुकीचं काही नाहीये. मग मराठीमध्ये आपण म्हणतो वैभवशाली तारुण्य, आश्चर्यकारक तारुण्य, यौवन, तेजस्वी, उत्साही, सळसळणारं तारुण्य. ग्लोरियस यूथ, वंडरस यूथ, रेडियंट यूथ, व्हायब्रंट यूथ. ग्लोरियस यूथ, वंडरस यूथ, रेडियंट यूथ अँड व्हायब्रंट यूथ. लक्षात ठेवायला सोपं आहे. 4 विशेषण आहे. आय एम ग्लोरियस यूथ, वंडरस यूथ. ग्लोरियस म्हणजे वैभवशाली, वंडरस म्हणजे आश्चर्यकारक, रेडियंट म्हणजे तेजस्वी आणि व्हायब्रंट म्हणजे उत्साही. हे झालं. म्हणून नेक्स्टला निर्भेद, पराक्रमी, धाडसी, विजयी यौवन. What is these qualities? When I say I am youth, youth, youth. Glorious youth, wondrous youth, radiant youth, and vibrant youth. Then I go for next adjectives, next qualities of youthfulness. I am fearless, daring, achieving, conquering youth, full of courage, strength and power. तेजस्वी मी,
उत्साही मी, सळसळणारं तारुण्य, निर्भीड, पराक्रमी, धाडसी, विजयी. सो these are the qualities of youthfulness. जसं आपण म्हटलं ना 9 positives, I am whole, I am perfect, I am powerful, I am harmonious. These are the 9 qualities. In the same way, now when you are deciding, it is the qualities of youthfulness. I am youth, youth, youth. Glorious youth, wondrous youth, vibrant youth, radiant youth, and vibrant youth. मग काय म्हणतो? फिअरलेस. मला कशाची भीती नाहीये. मी अर्थ सांगेन त्याचा. फिअरलेस, डेअरिंग, अचिव्हिंग. यू कॅन FDF वगैरे करून तुम्ही ते बसू शकता. फिअरलेस, डेअरिंग, अचिव्हिंग, कॉन्करिंग youth, full of courage, strength and power. युथफुलनेस ची ही विशेषण आहेत. अगदी साध्या साध्या सोप्या सोप्या. युथफुलनेस म्हणजे तारुण्य, विजयकेशू वृत्ती. आता याचा मी अर्थ तुम्हाला सांगतो. उत्साही मी, निर्भीड मी, भीती छे, आय एम नॉट अफ्रेड, फिअरलेस मी. आता तेजस्वी म्हणजे उत्साही, निर्भीड. भीती, मला कशाचीच भीती नाही, मृत्यूची सुद्धा भीती नाही. व्हॉट इज द हायेस्ट फिअर? फिअर ऑफ डेथ, फिअर ऑफ लुझिंग एव्हरीथिंग, फिअर ऑफ लुझिंग माय ओन आयडेंटिटी. Why people are afraid of death? We are afraid of death because your identity is a body. You are going to lose this identity body. You are going to lose all whatever the possessions you are having, money, property, relationship. This will remain here only. Not a single money you are going to take with you. Fear of losing the identity, fear of losing the possessions. And where I am going, I don't know. These are the 3 fears underlying fear of death. So we are all afraid of death. मी अस्तित्वातच राहणार नाही, माझी बायको मुलं नाही, पैसा नाही, मी कुठे जाणार मला माहिती नाही. आणि म्हणून एक कुठेतरी मनामध्ये अनामिक भीती. आय एम फिअरलेस. आय एम नॉट अफ्रेड ऑफ डेथ. I am not afraid of any calamities. I am not afraid of any difficulties. I am free. I am courageous. I am daring. माझ्यामध्ये धैर्य आहे. काय झालं? मी जाऊन बघतो. I will face the situation. Daring, धैर्य. बघा बऱ्याचशा लोकांमध्ये धैर्यच नसतं. डेअरिंग म्हणजे धैर्य नाही, सिच्युएशनला कॉन्फिडेंटली सामोरं जाण्याची शक्ती, सामर्थ्य, मानसिक बळ नसणं, याला धैर्य नसणं म्हटलेलं आहे. सो देर इज नो धैर्य. देन अचिव्हिंग, अचिव्हिंग, आय विल अचीव दिस, आय विल गेट व्हॉट एव्हर आय विश. वेन मॅग्ना कार्टा ऑफ ब्रह्मविद्या सेज यू कॅन अचीव व्हॉट एव्हर यू वॉन्ट, यू कॅन लिव्ह ॲज मच एज यू कॅन लिव्ह, you can live whatever, achieve whatever you want. हे केव्हा शक्य आहे? when you are fearless, daring, achieving, conquering youth, full of courage, strength and power. So हे जे तारुण्याची विशेषणाचा अर्थ मी समजून घेतला, तो अर्थ जेव्हा मी प्रत्येक शब्द म्हणतोय ना, एक्सरसाइज केल्यानंतर, ग्लोरियस youth, wondrous youth, radiant youth, vibrant youth, fearless, daring, achieving, conquering youth, full of courage, strength and power. असं जेव्हा तुम्ही म्हणता, त्यावेळेला तुमच्या प्रत्येक सेल, प्रत्येक पेशी इन्व्हिगरेट झाली पाहिजे. तिलाही वाटलं पाहिजे की येस, I am that, daring, achieving, conquering, full of courage, strength and power. असं तुमच्या प्रत्येक पेशीला वाटलं पाहिजे. आता तेजस्वी मी, तेजस्वीचं फार सुंदर एक्सप्लेनेशन तुम्हाला मी देतो. तेजस्वी मी म्हणजे सूर्यासारखा मी तेजस्वी आहे.
तो सूर्य जो असतो ना, त्याचा प्रकाश दुपारी प्रखर असतो ना. सकाळी सूर्योदय होतो तेव्हा आल्हाददायक असतो, दुपारी प्रकाश असतो आणि संध्याकाळी संधी प्रकाश. त्याचं एक वेगळं कवित्व असतं, वेगळं त्याची मंद संधी प्रकाश देणार. सूर्य तोच, तेजस तेच, आल्हाददायक, प्रखर आणि मंद संधी प्रकाश. तसं माझ्यामध्ये असलेलं तेज ते परिस्थितीनुसार अभिव्यक्त होतो. सूर्योदयाच्या वेळेस तेज वेगळं, मध्यान्हीचं वेगळं, संध्याकाळचं वेगळं. तसं माझ्यातलं तेज, माझ्यातला आविष्कार हा त्याप्रमाणे होतो. रिमेंबर दिस, तेजस्वी मी म्हणजे सूर्यासारखं. गायत्री मंत्रामध्ये आपण जी सूर्याची उपासना करतो, इट इज नथिंग एट बट इन्वोकिंग दॅट लॉर्ड सन. सूर्य आत्मा जगतस्य, त्याला आपण इन्वोक करत असतो. तो तेजस्वी मी म्हणजे तसा तेजस्वी. उत्साही मी. आता उत्साहाचं उदाहरण तुम्हाला मी देतो. काय असतं उत्साह? इज अनडॅम्पन्ड ऍटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. आमचे दुधाचे नेहमी उदाहरण देते. लहान मुल असतं, रांगायला लागतं, मग चालायला लागतं, मग कुठेतरी धरून चालतं, हात सोडून चालतं, तर पडतं, चालतं, पडतं, चालतं. दॅट इज कॉल्ड बीजकेशू वृत्ती. ते शिकत असतं, चालायला शिकत असतो. त्या पडण्यामध्ये त्याला आनंद मिळत असतो, रडत नाही आपण पडलं की, कारण ते शिकत असतं. तसं youthfulness is an undampened attitude towards life. Let calamities come. I am learning through calamities. I am learning through difficulties. And that boy is enjoying that he is now walking. So, this is called बीजकेशू वृत्ती, उत्साह. आणि एक सांगतो, तुमचा मुलगा मुलगी फॉरेनला आहेत किंवा आणखीन पुढे दूर आहेत, बरेच वर्षानंतर येणार आहेत. तुम्हाला मेसेज येतो, आम्ही असं डिसेंबरला येतोय, 3 वीक साठी आहे, 4 वीक साठी. काय असतं ते तुमच्या तक्रारी असतात. माझं बीपी कंट्रोल मध्ये नाहीये, रात्री झोप लागत नाही, शुगर शूटअप होते, गुडघा कुरकुरतोय, घसा खरवडतोय, खसखसतोय. पण मुलगा येणार आहे, मुलगी येणार आहे. कुठून येतो उत्साह? जमत नाही, शक्य नसतं तरी घराला रंग लावून घ्या, हे करा, ते करा. कितीतरी तुम्ही, ती आई, तो वडील 70 उलटलेले असते तरी उत्साह त्यांचा एवढा असतो. आल्यानंतर भांडणं होतील, डिफरन्स ऑफ ओपिनियन होतील वगैरे. पण हा जो उत्साह आहे ना, इट इज अनडॅम्पन्ड ऍटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. दिस इज कॉल्ड एक्झुबरन्स. कुठून येतो? असं काय उत्साह आणा म्हणून येतो, आपोआप येतो. लाटा जशा येतात ना समुद्रामध्ये, तसा तो उत्साह येतो. जेव्हा उत्साही मी, when उत्साह is required, it is I am pep up with that उत्साह. I am exuberating that उत्साह. अशी माझी, असा जेव्हा माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल, तर म्हातारपणाचा तुम्हाला कंटाळा येईल का? ओल्ड एज मध्ये जाऊन कुठेतरी आश्रमामध्ये जाऊन मी राहणार, कसं होणार माझं मी गेल्यानंतर? आप मेलं जग मेलं. दिस शुड बी युअर ऍटिट्यूड. मी मेल्यानंतर माझं काय होतं मला काय माहिती? माझ्या प्रॉपर्टीचं काय होतं, कोण घेतं, काय करून ते, माझं काय संबंध आहे की नाही? इंटरफिअर नो. वेन आय एम नॉट देअर, एव्हरीथिंग फिनिश फॉर मी. जेव्हा सांख्य सिस्टीम सांगतं की कैवल्य म्हणजे काय, वेन यू आर रिअलाइज for you this prakriti is no more existing, you are realize that you are purusha, you are that chaitanya, you are that creative intelligence, you are that atman, you are the part of the brahman, whatever it may be. When you realize this, there is nothing. आप गेलं, जग निमालं. This is the attitude. If you develop towards your life, undampened attitude towards the life. आणि मग शेवटचं आहे हे उत्साहाचं, युथफुलनेसचं सांगितलं की युथफुलनेसला वयाचं बंधन नाहीये. आणि तुम्ही तरुण आहात, चिरतरुण आहात.
चिर म्हणजे सदैव, चिर म्हणजे चिरंतन, आणि चिर म्हणजे स्टेट ऑफ बीइंग. Your youthfulness is a state of being, not becoming. It is a state of being. Aristotle has used the words becoming and being. You are not becoming, you are being, your state of being. Youthfulness is a state of being. Chira means chirantan. Chira means sadaiv. चिरंजीव म्हणतो ना ते चिर. चिर मीन्स सदैव. दॅट युथफुलनेस, चिरतरुण आहात. तारुण्य म्हणजे उत्साह, जोम वगैरे सगळं मी सांगितलं. नैसर्गिक तारुण्य म्हणजे धडपड. तारुण्यामध्ये नवनिर्मितीची धडपड असते. आय विल क्रिएट समथिंग न्यू, आय विल क्रिएट समथिंग डिफरंटली, इजंट इट. मी हे करीन, मी ते करीन, अमुक करीन, तमुक करीन. कितीतरी प्रकारचा उत्साह असतो, उमेद असते. ठीक आहे, नंतर डिफिकल्टीज येतात वगैरे, दॅट इज ओके. परंतु मी हे करेन, करू शकेन, ती जी उमेद आहे, धडपड आहे, आस आहे, नवनिर्मिती आहे. तारुण्य तरुणपणीच बघा, मॅक्झिमम नवीन नवीन शोध लागलेत लोकांना. ते तरुणपणी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर आयुष्य घालता 12-13 वर्ष खर्च केली, साधना केली, आणि मग एक तप तरी लागतं काहीतरी नवीन निर्मिती करायला. सहजासहजी होत नाही. म्हणून तारुण्याचा संबंध. आणखीन एक, मागच्या वेळेला कामशक्तीचा विषय घेतला होता, परंतु तारुण्याचा संबंध सेक्सशी जोडू नका. तारुण्याचा संबंध आहे धैर्याशी, तारुण्याचा संबंध आहे शौर्याशी, तारुण्याचा संबंध आहे धडाडीशी, तारुण्याचा संबंध आहे उत्साहाची, चैतन्याची, नवनिर्मितीची, क्रिएटिव्हिटीशी, आणि तारुण्याचा संबंध आहे कलात्मकतेची, आणि पूर्णत्वाशी, आनंदाशी, उत्साहाशी, ऐश्वर्याची. 9 पॉझिटिव्ह आहेत ना, ते तिथे पण आहेत. असं हे जे तारुण्य आहे. आणि नंतर आपण म्हणतो बघा, ज्या वेळेला शरीर तुम्हाला साथ देतं. कालच परवाच मी कोणाचं ऐकत होतो, त्याने एक सुंदर चिंतन मांडलं की बाबा, माझा देवावर विश्वास नाही, माझा याच्यावर विश्वास नाही, असं म्हणणार. ज्या वेळेला तुमचं वय तुमच्या बरोबर असतं ना, वयाचं तारुण्य जेव्हा असतं ना, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी येतात. पण वय खालती उतरायला लागलं, गात्र शिथिल व्हायला लागली, एनर्जी डिप्लीट व्हायला लागलं, शरीर आपल्याला साथ देत नाही, कळायला लागल्यानंतर कळतं की नाही बाबा, माझ्या लिमिटेशन्स आहे, मी काय नाही, जे काय आहे ना ते त्याच्यामुळे मी आहे, हे जेव्हा आपल्याला कळायला लागतो. म्हणून जेव्हा आपण, माझा काय ते वयाचं बोलणं असतं, वयाचं तारुण्य बोलत असतं. ते बरोबर असतं, चुकीचं असतं, आपल्याला माहिती नाही, पण बोलत असतं. आणि आपण म्हणतो ना, मी निसर्ग नियमांशी बांधील आहे. मागच्या वेळेला विवाहित आणि ब्रह्मचर्य हा विषय मी तुम्हाला घेतला होता, आणि सांगितलं होतं की निसर्ग नियमाचं तुमचं वर्तन पाहिजे. आणि शेवटी आहे आपण, माय थॉट, माय बॉडी वोर्ड आउट लाईक ए ओल्ड पेअर ऑफ शूज, बट नाउ आय नो माय बॉडी इज बिंग रिज्युविनेटेड. मला असं वाटलं की एका खोडासारखं माझं शरीर हे नाही, ऱ्हास व्हायला लागलेलं आहे. पण नाव आय नो इट बाय इन द कंपनी विथ दॅट युथफुलनेस. त्या तारुण्याच्या सहवासामध्ये आल्यानंतर, ते तारुण्य म्हणजे काय आहे ते आता मला समजल्यानंतर, आय नो द न्यू सेल्स आर बीइंग बॉर्न फॉर मी, आय एम बीइंग रिज्युविनेटेड. यू नो, हिस्टोपॅथॉलॉजी सेल्स, तुमच्या शरीरामध्ये जे रक्त वाहतंय ना, 15 दिवसापूर्वी जे वाहत होतं ते आत्ता वाहतंय का? नाही. तुम्ही अन्न खाता, अन्नाचं पचन होतं, त्याच्यातून रक्ताची निर्मिती होते. हिस्टोपॅथॉलॉजी सेज दॅट युअर बॉडी एंटायर ब्लड इज रिप्लेस विदिन 3 months. म्हणजे 3 वर्षापूर्वी, 3 महिन्यापूर्वी तुमच्या शरीरामध्ये धमन्यांमधून जे रक्त वाहत होतं ते आज वाहत नाहीये, ते नवीन रक्त आहे. मध्ये सायन्सनी असा सिद्धांत मांडला होता की तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये जे काही 60 ट्रिलियन सेल्स आहेत, काही जण म्हणतात 90 ट्रिलियन सेल्स आहेत.
मग त्या 30 ट्रिलियन सेल्स बाकीचे बॅक्टेरियल सेल्स आहेत तुमचे 60 ट्रिलियन, व्हॉट एव्हर इट मे बी, युअर सेल्स आर बिंग, पेशींचं विभाजन होतं, नवीन पेशी होतात. हा जो प्रोसेस, कॅटाबॉलिक मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज, डिव्हिजन ऑफ दी cells, all these things are taking place in the body. So within a 7-year cycle, all the cells get replaced. From that point of view, your body is only 7 years old. Cell's life is 7 years old. म्हणून हल्ली सेल्युलर लाईफ किती आहे तुमचं हे बोलण्यासाठी टेलोमोरी टेस्ट आहे, TELOMERE. त्या टेस्ट मध्ये तुमचं सेल्युलर एज मोजतात किती आहे. म्हणजे क्रोनॉलॉजिकली आय मे बी 60 years of old, but cellular age may be 70 or maybe 45. So to that extent, so this is possible. This is a new measure of measuring your age. It means what? This age is depending upon the age of your cells. Our Brahma Vidya says that if you say these recitations with meaning and feeling and contemplate on this, the effect produced at a physical level, mind level, and third is at spiritual, means at cell level. So this is possible. So in Brahma Vidya, what we are talking is not something in a thin air. It has got a strong footing. तुम्हाला माहितीये का, तुमचे केस आहेत ना, रोज 2 मिलीमीटर वाढतात, नख वाढतात, स्किनची टोपोग्राफी चेंज होते. आपण काही त्या सापासारखी काट टाकत नाही, पण तुमच्या स्किनची टोपोग्राफी, टेक्स्चर, वरती जे स्किन आहे ते बदलतं. आपण पाहतो अरे आता म्हणजे स्किन रफ झाली, आता स्मूथ झाली, हे झाली, ते झाली, त्याचा कलर टोपोग्राफी म्हणतात. तर चेंज. सो दिस थिंग इज गोइंग ऑन चेंजिंग. युअर बायोलॉजिकल एज मे बी ऍडव्हान्सिंग, युअर सेल्युलर एज मे बी डिफरंट. एव्हरी 7 years, चायनीज मध्ये एक म्हण आहे की वुमन 7 अँड मेन 8. त्यांनी वुमन आणि मेनचं सायकल केलेलं आहे की वुमनचं याच्यामध्ये सगळ्या चेंजेस इन हर लाईफ टेक्स प्लेस एव्हरी 7 year अँड मेन मध्ये टेक्स प्लेस इन एव्हरी 8 year. वुमन 7, मेन 8. वुमन अँड मेन लाईफ चेंज असं चायनीज मध्ये एक प्रॉवर्ब आहे. व्हॉट आय वॉन्ट टू ड्राईव्ह द पॉइंट, या एक्सरसाइज मध्ये आपण म्हणतो आय थॉट माय बॉडी वॉर आउट लाईक ए ओल्ड पेअर ऑफ शूज, बट नाउ आय नो इट. न्यू सेल्स आर बिंग बॉर्न, आय एम बिंग रिज्युविनेटेड. आय एम नॉट दॅट ओल्ड पेअर. बुटाचं बघा, बूट तुम्ही वापरता सोल झिजून जातो ना. असं मला वाटलं माझ्या शरीराचा जीव नाही, माझ्या शरीरामध्ये नवीन सेल्स पाहिजे. आपल्याला माहितीये ब्रेन सेल्स सोडून बाकीच्या सगळ्या सेल्सची निर्मिती होत असते. स्टेम सेल्स सोडून बाकीच्या सगळे जे काही जे चाललेलं आहे ना, त्याच्यावरून तुम्ही काय म्हणणार की मी ओल्ड आहे, मी म्हातारा आहे, म्हणजे अंगात ठीक आहे फिजिकली तुम्ही मे बी बिकम ओल्ड, बट ऍटिट्यूड टुवर्ड्स द लाईफ, मी चैतन्य आहे, मी प्रकाश आहे, मी प्राणमय एनर्जी आहे, मी कुंडलिनी शक्ती आहे, माझ्यामध्ये कामशक्ती, काम ऊर्जा आहे, युनिव्हर्सल एनर्जी आहे, धी शक्ती आहे, सवितृ शक्ती आहे. व्हॉट एव्हर नेम यू मे गिव्ह यू, दॅट एनर्जी हॅज नो ओल्ड एज. एनर्जी विल नेव्हर डिके. So this is my identity. When I know it, when you do this exercise, see this recitation with meaning and feeling, I'm sure you will definitely immensely benefit, but only doing it properly, understanding it properly. I have been telling for years together, any single exercise, if you concentrate and do it with wholeheartedly, that is sufficient.
म्हणून आमचे दुधाट साहेब म्हणायचे ऍडव्हान्स कोर्स वगैरे करण्याची काही एक आवश्यक. डू दिस, डू मेमरी डेव्हलपमेंट एक्सरसाइज. If you want to do, you do. I am whole, I am perfect. That exercise. My body is a temple of living God. Standing in the back of your memory, I will not allow decay disease to enter. Do that exercise. Coming up and out, coming up and do that exercise. Do this exercise. I am youth, glorious youth, wondrous youth. And next is Atma Swarupatmak Shwasan that I am going to take. So we are now nearing to the क्लोजर ऑफ दिस ब्रह्मविद्या कोर्स. आजचं हे 17वं लेक्चर आहे. 22 आठवडे म्हणजे अजून 5 किंवा 6 लेक्चर्स राहिलेली आहेत. तर तुम्ही येत जा, ऐका आणि बघा. आता आपण 2 मिनिटं ध्यानाला बसूया.